डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर एखादा पार्टिकल ऑर्डर्ड स्टेटमध्ये जाऊन बसतो. अशा केसमध्ये मी काय करतो, एक लहान एक 10-15 किंवा एक 5-6 मुलं बाहेरून घेऊन आलो, पहिली दुसरीची छोटी छोटी मुलं, त्यांना वर्गामध्ये इकडे तिकडे बसवलं असेल, कमी होतोय ना रे बाळांनो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. सुरुवातीला कोण होता रे हा? हे काय आहे सुरुवातीला? पाणी रे. लिक्विडचा सॉलिड झाला, कोणता पॉईंट असेल? बरोबर आहे, कोणता असेल रे? फ्रीजिंग पॉईंट असेल. अर्जुन पण माझ्यापाशी होता, तू पण माझ्या हाताखाली शिकलायस. पण जे अर्जुनाला शिकवलंय तिथं तो थांबला नाही. त्यानं काय केलं, ते नॉलेज घेतलं आणि तो एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत गेला. प्रॅक्टिस 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 तू टीएफ न दाखवायचं. टाका तिथं डेल्टा टीएफ इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा मला. केएफ इंटू एम. केएफ किती आहे? गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव सोल्युशन, लेक्चर नंबर 9. आज आपल्याला बघायचं आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे त्या बॉटलमध्ये मी लेक्चरला जी बॉटल वापरतो ना, त्या बॉटलमध्ये समजा वरून एखादं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलं तर फ्रीजिंग पॉईंटचं काय होतं. मागच्या लेक्चरला मी काय केलं तर अंडी शिजवलेली आठवते का? आपण काय करतो, अंडी शिजवताना काय टाकायचो? मीठ टाकायचो ना. मिठाचं काम काय होतं, मीठ काय करतं, त्या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट वाढवतं, इलिव्हेट करतं, इलिव्हेशन होतं. किंवा तुमच्या गाडीमध्ये आपण रेडिएटरमध्ये वगैरे हे करतो माहिती आहे, किंवा गाडीमध्ये काय वापरतो रे, इथिलीन ग्लायकोल वापरायचो, ॲज अ कुलंट वापरायचो, ते पण मी बघितलेलं. आज हेडिंग द्या पटकन तिथं. काय नाव आहे टॉपिकचं बघा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. इलिव्हेशनचा अर्थ होता तो वरती जायचा, मग डिप्रेशनचा अर्थ काय असेल? काय असेल सांगा पटकन. अरे इलिव्हेशन म्हणजे काय? वर. डिप्रेस म्हणजे काय? खाली, म्हणजे कमी होणार ना. हेच तुम्हाला बघायचं आहे. आता याच्या अगोदर सुरुवात करायच्या अगोदर डिप्रेशन तर कळलं कमी. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय असते? हे फ्रीज होतं म्हणजे काय होतं रे? बर्फ होता, आपण पाण्याचा बर्फ म्हणतो. पण फ्रीजचा ॲक्च्युअली अर्थ काय आहे? लिक्विड स्टेटमधून तो कुठं चाललाय? सॉलिड. बरोबर ना. इकडे लिक्विड आणि इकडे सॉलिड होता. म्हणजे मी जर त्याचं टेम्परेचर कमी 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 करत गेलो तर त्याचं काय व्हायचं तिथं रे? सॉलिड होणार. हे तर क्लिअर आहे. मग सर नेमकं असं काय होतं याच्यामध्ये की तो फ्रीज होतो किंवा तो पॉईंट डिप्रेस होतो? त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो याचं बघा. टॉपिक सुरू करायच्या अगोदर कुल्फी खाल्ली कधी? कुल्फी खाल्ली. कुल्फी खाताना थोडीशी खारट लागते, बघितलंय का? मग कुल्फीची टेस्ट थोडीशी खारट का लागते रे? कशासाठी? चवीसाठी? मग पटकन सांगा कशासाठी? मोठ्याने बोला, बरोबर सांगताय. हां, बर्फात मीठ का टाकायचं? पण काय गरज आहे? म्हणजे न मीठ टाकता बर्फ तयार होत नाही? काय होत असेल नेमका? एक सांगतो बघा. ज्यावेळी आपण कुल्फी तयार करतो किंवा कुल्फी बनवली जाते त्यावेळी त्याच्या जो बर्फ वापरतो ना त्याच्यामध्ये मीठ का टाकतात? तर प्रॉब्लेम काय आहे बघा. कुल्फी बनवायसाठी मला टेम्परेचरची गरज आहे 0पेक्षा कमीची. आणि बर्फ कुठंपर्यंत जाऊ शकतो? जास्तीत जास्त 0पर्यंत जाऊ शकतो. हे तर मान्य आहे सगळ्यांना. मी त्या पाण्यामध्ये मीठ टाकतो, ते मीठ काय करतं, त्या पाण्याचा जो फ्रीजिंग पॉईंट 0 होता त्याच्यापेक्षा खालीपर्यंत घेऊन जातं पाण्याला. म्हणजे बर्फ तयार होतो ना तो, त्यामुळे त्याचा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होतो. आणि जे टेम्परेचर मी ते कुल्फी बनवायसाठी पण वापरू शकतो. म्हणून काय करताय, कुल्फी बनवताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं जातं ज्याचा बर्फ बनवतो त्याच्यामध्ये. म्हणून आपण कधी कधी कुल्फी खाताना थोडीशी खारट लागते. आपण काय सांगतो, नमक कशासाठी वापरतात? तर चवीसाठी. चवीचा तिथं काही सुद्धा विषय नाही. पण विषय कशाचा आहे? ह्या कन्सेप्टचा, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. डोक्यात जाते का तुमच्या? ओके. आता पुढं काय करूया बघा, एकदम सिंपल सोय याची. हा पहिल्यांदा मी डिफाईन करतो फ्रीजिंग पॉईंटला. तुमच्या हेडिंग द्या तिथे फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट. आता याच्यामध्ये काय होतं, याला डिफाईन कसं करायचं? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. काय करतो बघा याच्यामध्ये मी, तर द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ आपण बॉइलिंग पॉईंटला डिफाईन कसं केलं तर बघा जरा. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन कशी होती? कसलं टेम्परेचर होतं? टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर कशाची सांगा? लिक्विडची कशाला इक्वल होती? ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. आता इथं सॉलिडच ना सुरुवातीला. वेपर प्रेशर ऑफ सॉलिड becomes equal to वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. सर वेपर कसं म्हणतो आपण? सॉलिडच्या वेपर्स बनतात खरे. हे बर्फ बघितलाय कधी?
अशा बाहेर येताना वाफा दिसतात की नाही सांगा, ते त्याचं वेपर प्रेशर कशावर इक्वल झालं पाहिजे, लिक्विड बरोबर झालं पाहिजे. आता एक काम करूया आपण इथं. तर एक छोट्याशा बिकरमध्ये मी काय केलं, तर एक छोटासा बिकर घेतला आणि त्याच्यामध्ये समजा मी ॲड करतो पाण्याला. पाण्याचा फॉर्म्युला काय रे, अरे काय सांगा पटकन, H2O. बिकर मी वरून क्लोज केला. ओके, कळतंय सगळ्यांना. आता मला सांगा, हे जे पाणी आहे प्युअर दिसतंय का, काय मिक्स केलं मी त्याच्यामध्ये, दिसते प्युअर सगळ्यांना. ओके, आता या पाण्याचा मला काय करायचं आहे बघा, फ्रीजिंग पॉईंट चेक करायचं आहे. मी तर फ्रीजिंग पॉईंटसाठी लेटर वापरतो T आणि F वापरतो. F फॉर फ्रीजिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंटसाठी काय वापरलेलं आपण, B वापरलेलं. इथं काय वापरतोय, F वापरतोय. आता पुढं मला सांगा, इथं नॉट लिहिलं तर चालेल का, नॉट चालेल लिहिलं तर. का लिहायचं नॉट, कारण तो कसा आहे रे, प्युअर आहे. मिक्स असतात तर काय वापरलं असतं, मिक्स असतं तर सांगा, फक्त TF वापरलं असतं. इथं काय लिहायचं, T0F म्हणजे काय झाला, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर, हा प्युअर झाला. आता पुढं काय करतो, याच्यामध्ये समजा मी नॉन होलाचाईल सोल्यूटला ॲड केलं, ज्याचं नाव होतं B. समजा B याच्यामध्ये मी काय करतो, ॲड करतो असं इकडं. आता जे पुढं सोल्युशन बनेल त्याचा मी फ्रीजिंग पॉईंट कशाने दाखवेन, सांगा पटकन कशाने दाखवेन रे. समजा सोल्युशन तयार झालं, T तर वापरलं पाहिजे इथं, ठीक आहे, T वापरलं. आणि इथं काय वापरायचं रे, F. TF म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ, सांगा पटकन, बरोबर आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. इथं खाली लिहिलं TF काय झालं, इथं तुमचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हा झाला फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता स्टोरी काय सांगते इथं, तुम्ही जर चेक केलं असं तर इथं फसतो कुठं आपण, आपल्याला काय वाटतं की सर बॉइलिंग पॉईंटसारखा हा पण वाढला पाहिजे किंवा हा पण कमी, काय तर कमी जास्त होतं आहे ना, वाढला पाहिजे. पण ॲक्च्युअली होतं कसं बघा, समजा पाण्यामध्ये सुरुवातीला पाणी एकटंच होतं, पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट किती असतोय सांगा पटकन, किती होता पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट, 0 होता, म्हणणे सगळ्यांना. त्याच्यामध्ये ॲड काय केलं, नॉन वॉलेटाईल समजा मीठ ॲड केलं, साखर किंवा मीठ ॲड केलं, 1 चमचा मीठ टाकलं. आता प्रॉब्लेम काय होतोय रे, ज्यावेळी पाण्याचा बर्फ बनायचा इथं त्यावेळी तो पटकन 0ला बनायचा. आणि बर्फ बनतं म्हणजे काय होतं, किंवा सॉलिड होतं म्हणजे नेमकं काय होतं रे, तर एखादा पार्टिकल ऑर्डर्ड स्टेटमध्ये जाऊन बसतो. ऑर्डर्ड म्हणजे समजतंय तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा मी काय केलं, तर ह्या वर्गामध्ये बेंच व्यवस्थित लावून घेतले आणि फक्त मुलांना बोलवलं किंवा मुलींना बोलवलं आणि सांगितलं पटकन जाऊन बेंचवरती बसा. फक्त मला कशी कंडिशन पाहिजे की व्यवस्थित प्रॉपरली बसायचं. मुली पटकन जाऊन बसल्या, काही प्रॉब्लेम आला का त्यांना, काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण दुसऱ्या केसमध्ये मी काय करतो, एक लहान 10-15 किंवा 5-6 मुलं बाहेरून घेऊन आलो, पहिली दुसरीची छोटी छोटी मुलं, त्यांना वर्गामध्ये इकडे तिकडे बसवलं असेल. आता तुम्हाला सांगितलं बसा, आता बसणार आहे तुम्ही इझिली. आता तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, त्या मुलांना कन्व्हिन्स करावं लागेल ना, तुम्ही बाबा साईडला बसा, आम्हाला तिथं बसायचं आहे. म्हणजे इथं पण तसंच झालं. हा सुरुवातीला तुम्ही सगळे होता, मोकळा वर्ग होता, इझिली अरेंज झाला. याच्यामध्ये काय होतंय, वर्गामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे छोटी छोटी मुलं येऊन बसली इथं, म्हणजे कळते, मुलं बसली म्हणजे तुम्हाला एनर्जी जास्त खर्च करायला लागली आणि फ्रीज करायचं आहे. फ्रीज करताना एनर्जी मी कशी खर्च करतो, त्या पाण्याचा, त्या लिक्विडचा असं बर्फ बनवायचा आहे ना, त्याला ओढून बर्फाकडे न्यायचं आहे. आणि मिठाचे पार्टिकल काय करतात, त्या ऑर्डरला डिस्टर्ब करतात. म्हणजे तुम्हाला बर्फ बनवून अजून पॉवर वापरली पाहिजे ना, अजून फ्रीजरचं टेम्परेचर अजून खाली घेतलं पाहिजे. म्हणजे इथं काय झालं, याच्यातून इकडे येताना टेम्परेचर याचं कमी झालं. कमी झालं म्हणजे कळतंय, वाढवायचं नाही, कमी करायचं. म्हणजे पाणी जर 0ला बर्फ होत असेल, मीठ टाकलं तर कदाचित -2 न खाली गेलं, -3 न खाली गेला, म्हणजे कमी झालं. कमी होतं त्याला मी काय म्हणतो, वरती लिहिलं आहे काय म्हणतो सांगा, डिप्रेशन. इथं खाली लिहा, नोटेशनचा अर्थ लिहा इथं बघा. हा मला पटकन सांगायचं, व्हॉट इज TF. TF म्हणजे काय आहे, फ्रीजिंग पॉईंट कशी याचा, फ्रीजिंग पॉईंट ऑफ, हे सांगा पटकन, सोल्युशन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं कोण आहे, T0F. T0F म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटचा होता तो होता, सॉरी T0 पाहिजे ना, T0F झालं, समजतंय सगळ्यांना. आता मला सांगा, दोघांमध्ये जास्त कोण आहे, बघा बरं जास्त कोण असेल, हां T0F जास्त असेल, बरोबरच आहे ना. हा पुढचा कमी कमी होत चालला आहे रे, हा जास्त असेल. मग मला काय करायचं आहे, नाव किंवा असं लिहा बघा, हियर
दोघांमध्ये जास्त कोण आहे? टी नॉट एफ, सॉरी हां, टी नॉट एफ कशापेक्षा जास्त आहे? इज ग्रेटर दॅन टी एफ. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. देअरफोर डेल्टा काय रे? टी एफ. काय लिहू सांगा पटकन, बोलायचं पटपट. फरक काढायचं रे. फरक दोघांमधला किती फरक आहे? हां, जास्त वजा कमी. जास्त कोण? बोला पटकन. टी नॉट एफ झाला माझ्याकडे जास्त. ओके, टी नॉट एफ मायनस टी एफ. ह्या इक्वेशनला काय नाव देऊया? इक्वेशन फर्स्ट केलं, ह्याला काय म्हणायचं रे? या डेल्टा टी बीला मी काय म्हणलेलो? इथं डेल्टा टी बी होतं त्यावेळी, आठवते कोणाला? जर इथं डेल्टा टी बी असता तर काय म्हणत होतो मी? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ह्याला काय म्हणायचं मग? इलिव्हेशन कसं कमी होतोय ना रे बाळांनो? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग खाली लिहितो आपण हियर किंवा अबो इक्वेशन रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करते बघा? रिप्रेझेंट्स डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डोक्यात जाते. जर विचारलं डिफाईन करा, ह्याला डिफाईन कसं करायचं रे? काय येते बघा? तर इट इज डिफरन्स. कशाचा फरक आहे रे तो? डिफरन्स इन बिटवीन. कशामध्ये फरक पडतोय बघा? इन बिटवीन. कशाचा फरक आहे? फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड सोल्युशन. आता काय होतं? हे तर आम्हाला समजलं की सर नेमकं तिथं काय झालं. तुम्ही काय केलं सा? एक छोटा बिकर घेतला किंवा एक छोटीशी समजा प्रत्येक लेक्चरची बॉटल आहे, ही समजा मी बॉटल हातामध्ये घेतली. ह्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आज? सुरुवातीला कोण होता रे हा? हे काय आहे सुरुवातीला? पाणी. प्युअर आहे का? ओके. त्याच्यामध्ये मिक्स काय केलं आहे? म्हणजे मीठ मिक्स केलं आहे. ठीक आहे. आता पाण्याची टेस्ट कशी झाली? खारट झाली. सुरुवातीला कसं होतं? प्युअर होतं. कळतंय सगळ्यांना? मीठ टाकल्यामुळं काय झालं? हो का, ही बाटली मी आयशी फ्रीजमध्ये नेऊन ठेवली, काय होणार रे? झिरोला त्याचा बर्फ बनेल. हे तर मान्य आहे सगळ्यांना. पण जर याच्यामध्ये मीठ टाकलं तर झिरोला बनेल का बर्फ? झिरोपेक्षा वर जायचं का खाली जायचं? खाली. डिप्रेशन झालं की इलिव्हेशन झालं? काय झालं? बोला पटपट. इलिव्हेशन झालं. कळतंय? सॉरी, डिप्रेशन झालं. कमी होतंय ना, त्याचं काय झालं? डिप्रेशन झालं. तेच मला दाखवायचं आहे ग्राफवरती. एक काम करूया आपण. सेम ग्राफ होता कसा बघा याच्यामध्ये. ह्या ॲक्सिसला समजा मी घेतो इथं, सपोज करा इथं घेतलं मी वेपर प्रेशर. ठीक आहे. तिकडे खाली काय घेतलेलं रे? टेम्परेचर. इथं आपण घेतो तो टेम्परेचर. आता एक काम करूया आपण इथं. तर समजा मी एक ग्राफ छोटासा ड्रॉ करतो, सॉलिडसाठी ड्रॉ करतो. समजा हे असं माझ्याकडे असेल सॉलिड स्टेट. त्याचा ग्राफ थोडासा स्टिपी बनतो रे, चढ असा जातो थोडासा. ओके, सॉलिड स्टेटचा ग्राफ आहे. कळतंय सगळ्यांना? सॉलिडमध्ये होता हवाला. आता इथं कसं डोक्यात ठेवायचं बघा. तर आणि इथून वरती तयार झाला सॉल्वंटचा. कळतंय का सगळ्यांना काय करतोय? आता हा जो पॉईंट दिसतोय हा काय होतोय बघा. ह्या पॉईंटला इथं जर मी चेक केलं, इथं हा पॉईंट सॉल्वंटमधून कुठं आलाय रे? कुठं आलाय सांगा पटकन? सॉलिडमध्ये आलाय. मग तो काय असेल रे? लिक्विडचा सॉलिड झाला. कोणता पॉईंट असेल? बरोबर आहे. कोणता असेल रे? फ्रीजिंग पॉईंट असेल. दुसरा मी ग्राफ ड्रॉ करतो. कशाचा करूया? सोल्युशनचा. तर मला सोल्युशनमध्ये काय समजतंय? तर हा सोल्युशनचा कर्व माझा असा तयार झाला. आता इथं काय होतंय रे? हा पॉईंट कोणता असेल? बघा बरं, कोणता असेल? सोल्युशनचा असेल ना. हा पॉईंट झाला फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि पुढचा कोणता झाला रे? फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट झाला. एक काम करूया, इथून एक लाईन अशी खाली ड्रॉ करतो मी, छोटीशी लाईन अशी, आणि इथे एक लाईन ड्रॉ करतो. आता पटकन मला सांगायचं, सॉल्वंटला काय म्हणतो मी? टी नॉट म्हणतो का टी म्हणतो रे? फक्त प्युअर आहे. टी नॉट एफ. याला काय म्हणायचं? टी एफ म्हणायचं. दोघांमध्ये जास्त कोण आहे? टी नॉट एफ. कळते? ग्राफवर आहे रे. हो का, बघा ना. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पुढं वाढत चाललंय ना ते. म्हणजे जसजसं मी इथून पुढे जाईल तसं तसं टेम्परेचर वाढतंय. डोक्यात जातंय सगळ्यांच्या. त्या फरकाला काय म्हणायचं? दोघातल्या हा जो डिफरन्स आहे तो डेल्टा टी एफ. बरोबर ना? दोघांमधला फरक आहे हा. त्याचा ग्राफ झाला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. पण प्रॉब्लेम काय आहे?
एक्सपेरिमेंटली सायंटिस्टने प्रूव्ह काय केलं बघा, बट एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ड दॅट काय प्रूव्ह केलं आहे बघा त्यांनी तिथे एक्सपेरिमेंटली, तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम म्हणजे काय, मोलॅलिटी. हे सोपी कन्सेप्ट आहे रे. म्हणजे ती बॉटल होती ना माझ्याकडे, त्या बॉटलमध्ये जेवढे मी मोल्सवरून ॲड करेल तेवढा फ्रीजिंग पॉईंट कमी 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 होत जाणार आहे. सोपं लॉजिक आहे. त्या बाटलीत समजा मी आत्ताच्या 1 चमचा मीठ टाकलं, काय तर फ्रीजिंग पॉईंट कमी झाला. 2 चमचे टाकले तर काय होणार, अजून कमी झाला. 3 चमचे टाकले तर अजून कमी. मागाचंच एक्झाम्पल, क्लासमध्ये समजा सुरुवातीला फक्त मी मुलींना 15-20 मुलींना बोलवलं, बसा म्हटलं आत येऊन, पण कसं पटकन बसायचं फास्ट. पण तुमच्या अगोदर क्लासमध्ये समजा पहिल्या केसमध्ये फक्त 4च मुलं वर्गात बसलेली, तुम्ही इझिली बसला. दुसऱ्या केसमध्ये समजा मी मुलं 10 केली, आता काय होणार, तुम्हाला बसायसाठी लागणारा वेळ जास्त लागेल का कमी लागेल, जास्त. तुम्ही काय सांगणार, इकडं बसलाय तुम्ही, ह्या बाजूला बसा, आम्हाला इकडच्या बाजूला बसायचं आहे. म्हणजे कन्सेप्ट जाते डोक्यात तुमच्या. आपल्याला फक्त काय करायचं आहे, तिथं डिप्रेशन करतो म्हणजे किंवा फ्रीज करतो म्हणजे त्या लिक्विडला एका ऑर्डरमध्ये अरेंज करतो. आणि हा नॉन व्होलाटाईल सोल्यूट काय करतोय, त्या ऑर्डरला डिस्टर्ब करायचं काम करतोय. म्हणजे तो काय म्हणतो, मी उडी मारून तुमच्यामध्ये येऊन बसणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग हे काय करतात, काय करायचं आहे ते करा म्हणजे पूर्ण फोर्स असं लावून घेतात, पूर्ण 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 त्याला फ्रीज करायचा प्रयत्न करतात. म्हणून हा पॉईंटाचा खाली जायचं कमी 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 होत गेलाय. जाते डोक्यात आता, हा ग्राफ झाला. आणि जेवढं मोल्स वाढवले, मोलॅलिटी वाढवले, तेवढा हा पॉईंट कमी होणार आहे. डोक्यात जाते. ओके, आता पुढं काय करायचं आहे, समजा मला हे प्रपोर्शनॅलिटी सिम्बल काढायचं आहे. आपण काय करतो, कोणता पण एखादा कॉन्स्टंट ॲड करतो. हे तर मी ॲड करणार आहे KF इंटू काय रे, स्मॉल m, वेअर KF काय असतो रे, KF इज मोलल. तो काय होता रे अगोदरचा KB, आठवतोय कोणाला, KB काय होता, मोलल इलिव्हेशन. हा काय असेल, मोलल डिप्रेशन. हा झाला तुमचा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट, और ह्याला म्हणतात तर काय म्हणू शकतो मी, ह्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. अजून काय नाव देऊ ह्याला रे, ठीक आहे चालतं. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणलं तरी चालतंय, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता पुढं काय करायचं आहे बघा तुम्हाला, हे मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो, सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन काय रे, हां सांगा पटकन. मास कशाचं रे, मास ऑफ, ए बोला पटकन रे, सॉल्वंट. कशामध्ये घ्यायचं, KG मध्ये घ्यायचं. हे झालं मोलॅलिटीसाठी, हे तर डोक्यात जाते तुमच्या. आता सिम्पली मला याचं युनिट बघायचं, युनिट ऑफ TF. दोघांचं पण सांगतो पटकन तुम्हाला. युनिट पहिल्यांदा बघा TFचं किंवा डेल्टा TFचं युनिट काय असेल रे. KF म्हणजे काय आहे, कसला पॉईंट आहे KF म्हणजे, बोला पटकन काय आहे KF म्हणजे. सर टेम्परेचर आहे. आपण टेम्परेचर कशात मोजतो आणि कशात मोजतो, डिग्री सेल्सिअस. इथे केल्विनमध्ये मोजायचं. हे झालं माझं केल्विनमध्ये, K डॉट. मोलॅलिटी कशात मोजतो बघा, NB म्हणजे काय रे, नंबर ऑफ मोल्स आहेत, बरोबर नाही सांगा. मग हे याच्यासाठी झालं मोल्स, आणि आपण डिवाइड करतो. डिवाइड कशाने करतो, हे मास कशात मोजलं इथं, KG. डिवाइडचा अर्थ असतो पर KG, केल्विन मोल पर KG. हे कशाचं झालं सांगा, डेल्टा TFचं. कधी कधी MCQला विचारतील याचं युनिट सांगा, काय सांगणार तुम्ही, तर युनिट फॉर KF. कसं मोजायचं बघा बरं, फॉर्म्युला तयार करूया अगोदर. फॉर्म्युला काय बनेल रे, हां डेल्टा TF अपॉन M. डोक्यात जाते का, डेल्टा TF कशात मोजता, केल्विनमध्ये मोजता. KG मध्ये काय मोजायचं आहे. मोलॅलिटी कशात मोजता, मोलॅलिटी सांगा पटकन. हो काय डिवाइडलेली होतो वाटल्यास. मोलॅलिटी मोजली मी, मोल, हां सांगा पटकन, पर KG -1. जाते का डोक्यात, असंच लिहितो ना आपण, पर नाही सॉरी, तर डायरेक्टली KG -1 असेल, मोल पर KG रेज टू -1. आता समजा हा KG वर गेला, काय होणार, +1 होणार का -1, तसंच राहील, +1 होणार. म्हणजे इथं झालं काय, हा केल्विन तुमचा तसाच राहिला, वरती आला तो झाला KG, आणि मोलच्या डोक्यावर काय घेऊ, -1, कारण तो +1 होता खाली असताना, वर आला की झाला -1. हे युनिट कशाचं झालं रे, कशाचं युनिट सांगा पटकन मला, ते कशाचं झालं,
डेल्टा सॉरी पहिलं झालं डेल्टा टी एफचं, दुसरं झालं के एफचं. आता पुढं काय विचारतात कधी कधी रे, कधी कधी तुमच्या स्टेट बोर्डच्या पेपरला विचारलं जातं डिफाईन के एफ. के एफ म्हणजे काय, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट डिफाईन करा. एक काम करूया आपण, मी काय करतो अगोदर तुम्ही लिहून घ्या सगळं, व्हिडिओ पॉज करायचा, स्क्रीनशॉट घ्या किंवा पटकन लिहून घ्या, लगेच मी तुमचा पुढचा पार्ट कव्हर करतो. ओके, काय करतोय बघा आपण याच्यामध्ये आता, तर हे तर क्लिअर झालं सगळ्यांना. एक छोटीशी नोट इथे ॲड करूया आपण याच्यामध्ये. तर काय नोट आहे तिथे ॲड करा सांगतो तुम्हाला नोट करून. हा जो के एफ असतो ना, कुठं के एफ लिहिला आहे बघा मी, हा वाला के एफ की इवन ऑफ के बी पण के एफ असेल किंवा के बी असेल, के एफ इज फिक्स्ड फॉर गिवन सॉल्वंट. हा जो असतो तो कॉन्स्टंट असतो. डज नॉट डिपेंड्स ऑन हा डिपेंड कशावरती करत नाही तर कॉन्सन्ट्रेशनवरती. म्हणजे कदाचित पेपरमध्ये क्वेश्चन पडलेला पण बघा तिथं, हा क्वेश्चन कधीचा आहे रे, नीट 2070चा, 2017च्या नीटमध्ये एक्झाम पडलाय. काय क्वेश्चन आहे बघा, तर मोलॅलिटी ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डबल्ड. मोलॅलिटी डबल केली तर व्हॅल्यू ऑफ के एफ विल बी. आता आपण काय करतो, आपण छोटी बुद्धी आपली वापरतो आणि आपण डोकं काय चालवतो, सर मोलॅलिटी जर इथे 2 न गुणलं म्हणजे डबल झाली ना, मग जर इकडं 2 घेतलं तर हा निम्मा झाला आणि आपण हाफ करतो आणि टिक करून येतो. पण आन्सर काय आहे त्याचं रे, बघा बरं, अनचेंज्ड. तुम्ही 100 पटीने जरी वाढवलं तरी ते फिक्स राहणार. कारण का फिक्स राहतंय, हे असतं ना, हे कॉन्स्टंट आहे रे, व्हॅल्यू फिक्स आहे. काही पण करा तिथं, 4 चमचे टाका, 5 चमचे टाका, ते फिक्सच राहणार आहे. ती व्हॅल्यू त्याची फिक्स आहे इथं. पण याचं आन्सर काय लिहितं इथं, अनचेंज. ते फिक्स व्हॅल्यू त्याची, आन्सर येणार अनचेंज्ड. आता पुढं काय करूया, पण त्याच्या अगोदर मला सांगा, ए डेल्टा टी एफ म्हणजे काय, पटकन मोठ्याने सांगायचं. डेल्टा टी एफ म्हणजे, मोठ्यानं आवाज येणं झालाय तुमचा. डेल्टा टी एफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, आवाज येऊ दे अजून मोठा. टी एफ फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि टी नॉट एफ म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. डेल्टा टी बी म्हणजे काय, मागच्या लेक्चरचं, हां मोठ्यानं, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. टी बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि टी नॉट बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. हे तर कळतंय सगळ्यांना. आता पुढं काय करायचं आहे बघा, पेपरमध्ये कधी कधी क्वेश्चन पडतो किंवा इथं जर मी बघितलं फळ्यावरती, कोणता क्वेश्चन होता रे तो, दुसरा किंवा पहिला, हां सेकंड क्वेश्चन असेल तिथं. तर तिथं काय विचारलं जातं, कधी कधी विचारतात वेट शोधा त्याचं, की सोल्यूटचं वेट किती. पण जर हा फॉर्म्युला जर मी बघितला फळ्यावरचा, तुम्हाला मी त्याच्यावरून काय करायचं आहे, मला थोडंसं मोलॅलिटीचा फॉर्म्युला एक्सटेंड करायचा. म्हणजे काय करूया बघा अगोदर आपण इथं, तर सिम्पली बघितलं तुमच्याकडे क्वेश्चन काय होतं बघा इथं व्हिडिओमध्ये बसत आहे. हां तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे डेल्टा टी एफचा, डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय सांगा पटकन, के एफ इंटू स्मॉल यम. यम म्हणजे काय आहे, मोलॅलिटी. आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो, मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. म्हणजे सॉल्वंटचं मास घ्यायचं kg मध्ये. मग सिम्पली काय करतो इथं मी हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय करतो. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मी दाखवतो बीनं, अपॉन सॉल्वंट कशानं दाखवतो, मास ऑफ सॉल्वंट कशामध्ये घेतो आपण, kg मध्ये घेतो. मास ऑफ सॉल्वंट इन kg. आणि ज्यावेळी टॉपिक सुरू झाला मी त्यावेळी पण तुम्हाला सांगितलं, काय बोललेलं आठवते का बघा, डोक्यात जाते का. तर सोल्यूटचं सोल्यूटसाठी मी कोणतं लेटर वापरतोय, मोठ्यानं कोणतं वापरतोय, बी. सॉल्वंटसाठी ए वापरतो. मास ऑफ सोल्यूटसाठी डब्ल्यू बी. मास ऑफ सॉल्वंटसाठी डब्ल्यू ए. मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी काय वापरतो, यम बी. मोलर मास ऑफ सॉल्वंटसाठी यम ए वापरतोय, कळतंय. आणि जर पेपरमध्ये तुम्हाला ग्रॅममध्ये दिलं असेल तर के जीमध्ये कसं करणार, डिवायडेड बाय 1. हां 1 इंटू काय रे, 1000 डिवाइड करायचं रे, इंटू काय आहे तिथं, किंवा मल्टिप्लाय करायचं 10⁻³ न. ठीक आहे. आता थोडासा तर तो चेंज सांगतो. सपोज करूया, सपोज
डब्ल्यू बी मास कशाचा आहे, डब्ल्यू बी ग्रॅम ऑफ सांगा सोल्यूट हॅविंग, त्याचं मोलर मास किती घेतो रे मी, मोलर मास सांगा पटकन, एम ए घेतलं, मोलर मास एम बी प्रेझेंट आहे, प्रेझेंट इन, याचं मास कसं घ्यायचं रे, डब्ल्यू ए ग्रॅम कशाचं रे ऑफ सॉल्वंट घेतलं समजायचं मी, क्लिअर इथंपर्यंत, ओके. ही तर स्टोरी कळते. आता हा फॉर्म्युला फक्त चेंज करूया थोडासा, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ तसाच राहिला इंटू नंबर ऑफ मोल कशी लिहितो आपण रे, गिवन मास अपॉन मोलर मास, गिवन मास किती इथं डब्ल्यू बी, त्याचं मोलर मास किती आहे सांगा मला पटकन मोठ्यानं, एम बी, त्याला डिवाईड कशानं करायचं, डब्ल्यू एनं डिवाईड केलं, असंच लिहितो ना आपण. पण प्रॉब्लेम काय आहे, मी डब्ल्यू ए घेतला आहे ग्रॅममध्ये, मला के जीमध्ये घ्यायचं आहे, काय करू मग त्याला डिवाईड करायचं 1000 केलं, 1000. आता सॉल्व करा फक्त शेवटची स्टेप, टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू डब्ल्यू बी अपॉन एम बी तसाच राहिला, फक्त प्रॉब्लेम काय आहे बघा इथं, आता रेसिप्रोकल घ्या उलटून गोंधळे करायला, कसं करायचं, इंटू हा 1000 वरती गेला 100 डिवायडेड बाय डब्ल्यू ए, आलं का डोक्यात, काय करतोय ह्याला मी छोटासा इथं बॉक्स करतो, हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल पुढं गेल्यानंतर, कळतंय. ह्याच्यामध्ये बघा काय दिसतंय, एम बी काय आहे रे, मोलर मास ऑफ सोल्यूट. कदाचित बाकीच्या सगळ्या टर्म्स देतात आणि तुम्हाला विचारतात की त्या सोल्यूटचं मोलर मास किती आहे, तुम्हाला गरज पडेल तरी शोधायची त्याची. इथंपर्यंत समजले सगळ्यांना, इथंपर्यंत तुमचा पूर्णपणे पार्ट फिनिश झाला. कशाचा रे, डिप्रेशन इन, कशाचं डिप्रेशन, फ्रीजिंग पॉईंटचं. डोक्यात जातं आहे, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे रे. आता काय करायचं, याचा अभ्यास करताना, केमिस्ट्रीचा स्टडी करताना कन्सेप्ट समजून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं बघा, कन्सेप्ट समजून घ्यायच्या आणि काय करायचं इथं याच्यामध्ये, तर प्रॅक्टिस करा, मॅक्झिमम टाईम याचं प्रॅक्टिस करायचं. डोक्यात जातं आहे सगळ्यांच्या, अशा हातचे होतात रे लेक्चरला, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि पटकन याचं एक स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या पटकन. झालं असेल सगळ्यांचं. आता इथं आपण काय करतोय बघा याच्यामध्ये, तर एकदम सिंपल कन्सेप्ट बघितली, ज्याचं नाव होतं फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आणि काय करायचं आहे याच्यामध्ये फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनमध्ये, तर आता थोडेसे जेईचे नीटचे प्रिव्हियस इयरचे मी क्वेश्चन्स इथे फळ्यावरती डिस्कस करतो. आता पहिला क्वेश्चन काय होता बघा, मोलॅलिटीवाला, जर मी डबल केली असेल तर काय होईल, तर ऑलरेडी मी आता इथं नोटमध्ये त्याचं आन्सर तुम्हाला दिलंच. आता क्वेश्चन नंबर सेकंड डायरेक्टली सॉल्व करू, 2019 नीटचा क्वेश्चन आहे तो. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, मी बऱ्याच वेळा सांगितले, जे व्हिडिओ बघत असतील ते पण इथं पुढं बसलाय ते सगळेजण, न्यूमेरिकल सोडवताना एक पेन्सिल हातामध्ये पकडायची आणि पेन्सिलनं गोल करत जायचं की तिथं दिलं आहे काय, बरोबर ना, टर्म्स कोणत्या दिल्यात, म्हणजे आपलं जवळपास निम्म काम तिथं हलकं झालं पाहिजे, सर्कल करायचे. आणि शेवटी कसं आहे, फॉर्म्युला पार्ट असतोय आपला, फॉर्म्युला तर सगळ्यांना येतच असतोय रे, फक्त प्रॉब्लेम येतो की प्रॅक्टिसचा, जो जास्त प्रॅक्टिस करेल तो पुढं जाईल. आता ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू होतं, महाभारताचं युद्ध चालू, त्यावेळी दुर्योधन काय विचारतो द्रोणाचार्यांना, म्हणजे ज्यावेळी महाभारताचं युद्ध होतं त्या युद्धामध्ये दुर्योधन म्हणतो द्रोणाचार्यांना की तुम्ही अर्जुनासाठी कायम पक्षपातच का करतायचा, म्हणजे आतापर्यंत एवढा पक्षपातच का केला. तर दुर्योधन त्याला काही सांगतात की अर्जुन पण माझ्यापाशी होता, तू पण माझ्या हाताखाली शिकलायस, पण जे अर्जुनाला शिकवलंय तिथं तो थांबला नाही, त्यानं काय केलं, ते नॉलेज घेतलं आणि तो एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत गेला, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, आणि तो तिथं थांबला नाही. तसं तुम्हाला करायचं आहे, मॅक्झिमम क्वेश्चन टॅकल करायचे. अर्जुन का पुढं गेला दुर्योधनापेक्षा, तर का तर त्याचं प्रॅक्टिस तसं होतं रे, खूप प्रॅक्टिस केलं त्यानं. तुम्हाला पण तेच करायचं, तर एक क्वेश्चन बघायचा, त्याच्या टाईपचे 5-6 क्वेश्चन परत टॅकल करायचे, आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं पटकन याच्यातून बाहेर पडणार आणि इझिली जमेल रे. नाहीतर फक्त पाठांतर रट्टा मारून होणार नाही. केमिस्ट्री इज नॉट रट्टा सब्जेक्ट रे, वाचलं नुसतं पाठ करून गेलो, न्यूमेरिकल पडलं की फसतंय मग रे. कारण क्वेश्चन टॅकल करायला मेंदू पाहिजे, आणि मेंदू कसा पाहिजे, शार्प म्हणण्यापेक्षा वापरलेला पाहिजे रे. नाहीतर तुमचा मेंदू असा एकदम अजिबात यूज नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही. क्लिक झालं पाहिजे. पहिला सॉल्व केला इक्वेशन, दुसरा बघूया काय दिलं, अंडरलाईन करायची, के एफ दिलाय. के एफ कशाचा आहे,
बेन्झिनचा किती दिला आहे 5.12 किंवा 5.12 दिलं आहे. द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन फॉर द सोल्युशन ऑफ मोलॅलिटी, इथं मोलॅलिटी दिली बघा, मोलॅलिटी दिलं इथं आणि शोधायचं आहे. हां ठीक आहे, एवढंच करायचं आहे. सोपा क्वेश्चन आहे, विचारलंच कसा मी म्हणतो 19ला तेच मला लागलं. एकदम थर्ड क्लास क्वेश्चन आहे. थर्ड क्लास म्हणजे लो ग्रेड म्हणतो ना आपण, इझिली टॅकल कराल तुम्ही क्वेश्चन, सीईटीच्या पण लेवलपेक्षा खाल्ले. सिंपल फॉर्म्युला आहे बघा. क्वेश्चन सेकंड आहे, नाही तो सॉल्व्ह करतो मी साईडला. क्वेश्चन नंबर सेकंड काय शोधायचं आहे, काय शोधायचं आहे बघा तुम्हाला, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, याला पण अंडरलाईन पडली पाहिजे ना. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, हे डिप्रेशन आणि फ्रीजिंग पॉईंट कोणत्या लेटरनं दाखवतो मी, डिप्रेशन म्हणजे कमी होतंय, डेल्टा टी एफ न दाखवायचं. मग टाका तिथं डेल्टा टी एफ इज इक्वल टू, फॉर्म्युला सांगा मला, के एफ इंटू एम. के एफ किती आहे 5.12 किंवा 5.12 इंटू 0.078 आणि हे जर मल्टिप्लाय केलं, सोपं आहे रे, मल्टिप्लिकेशन जर याचं मी केलं पटकन तर मला आन्सर कोणतं मिळतंय रे 0.40. ऑप्शन मॅच होतोय का बघा तिथं रे. सॉल्व करून बघायचं, माझ्यावर डिपेंड राहायचं नाही. एकदा चेक करा, मी ऑलरेडी चेक केले आन्सर सगळे रे. 0.40 म्हणजे ऑप्शन येतोय सी. बघा छोट्या छोट्या गोष्टीने वेळ नको घालवायला रे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंड समजतो. थर्डमध्ये काय दिले बघा इथं, चेक करा. क्वेश्चन नंबर थर्ड कोणत्या इयरचा आहे रे, जेई 2002चा क्वेश्चन आहे, 2002चा. काय दिले बघा क्वेश्चनमध्ये, सेम पद्धत वापरायची, पेन्सिल हातात पकडायची, गोल करत जायचं. काय करूया बघा इथं, फ्रीजिंग पॉईंट ऑफ अन ॲक्वियस सोल्युशन किती दिला आहे 0.186, मायनसमध्ये दिला 186 दिला. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑफ द सेम सोल्युशन, त्या सोल्युशनसाठी केबी विचार दिला आहे बघा इतर किती 0.512 डिग्री सेल्सिअस आहे इथं ना. ओके, आणि काय दिलं आहे रे, केएफ किती दिला आहे रे, केएफ दिला आहे 186 डिग्री सेल्सिअस. आणि शोधायचं आहे काय रे, हे इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट म्हणजे शोधायचं आहे काय, इन्क्रीजचा अर्थ काय, वाढतो म्हणजे काय म्हणतो मी त्याला केमिस्ट्रीत, हां इलेव्हेशन म्हणतो ना. म्हणजे तुम्हाला डेल्टा काय शोधायचं आहे, डेल्टा टी बी शोधायचं आहे. दिलेले व्हॅल्यूज बघूया आपण काय काय दिले तिथं. क्वेश्चन थर्ड आहे ना, काय दिले बघा. सगळ्यात पहिलं तर तिथं सांगितले त्यांनी तुम्हाला बस शोधायचं आहे अगोदर, डेल्टा टी बी शोधायचं आहे, डेल्टा टी बी शोधायचं आहे. ओके, केएफ दिलाय काय रे, केएफ किती आहे सांगा तिथं, हां 1.86 दिलाय. ठीक आहे, अजून काय दिले रे, केएफ अपॉन केबी, केबी पण दिला असेल बघा काही तर 0.512 दिला आहे, 0.512. आता पुढं काय दिले, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट दिला असेल बघा, किती दिला आहे, एक मायनस म्हणजे कमी झाला आहे बरं का रे. किती आहे 0.186, मायनस घ्यायचं नाही तिथं. हां, डेल्टा किती दिला आहे रे, टी एफ किती दिला आहे सांगा पटकन रे, 0.186 डिग्री सेल्सिअस. एक काम करा आता, थोडंसं डोकं चालवायचं सर. आणि इथं एक डिटेल सगळ्यात महत्त्वाचे काय दिले, क्वेश्चन जर बघितला, हे सोल्युशन तेच आहे का बदललंय, तेच आहे का बदललंय, मोलॅलिटी दोघांची सेम आहे, म्हणजे सोल्युशन तेच ठेवलंय त्यांनी, बरोबर नाही सांगा. मग असंच जर आलं कुठं सेम जर काही दिसत असेल मला, तर मॅथ्सचं थोडं डोकं वापरायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं मॅथ्समध्ये, तर इक्वेशन तयार करायचे त्याचे. बघा काय करतो मी, पहिल्यांदा इक्वेशन बनवतो इथं टी बीचं, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू काय असते रे यमचं. दुसरं बनेल डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू यम बनवला. टी बीनं टी एफला डिवाइड केलं तर कॅन्सल होऊन जातं. इक्वेशन 1 अपॉन इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 1 काय आहे बघा, डेल्टा टी बी अपॉन डेल्टा टी एफ इज इक्वल टू के बी अपॉन के एफ इंटू काय रे यम अपॉन यम. दोघांमध्ये सेम काय आहे, सेम काय दिसतंय यम. यमला मी कॅन्सल केलं, आता राहिलं काय शिल्लक तिथं, हे डेल्टा टी बी किती आहे रे बघा बरं जरा, शोधायचा आहे. ठीक आहे, तो तसाच ठेवतो. डेल्टा टी बी, डेल्टा टी एफ किती आहे 0.186 इज इक्वल टू के बी किती आहे
0.512 बरोबर आहे का बघा. हां, आणि KF किती आहे 1.86. हे तर क्लिअर आहे. ओके, आता हा डिवाइड आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे इथं काय झालं बघा, डेल्टा TB इज इक्वल टू 0.512 अपॉन 1.86 इंटू 0.186. हे तर क्लिअर आहे. सर आम्हाला दिसतंय की ह्यालाही कॅन्सल होतं, पण कधी होतं, दोघं सेम असल्यानंतर. एक काम करतो मी आता, हा जो डेसिमल पॉईंट आहे इथला, हा वाला, हा मी एक घर पुढं घेतो. म्हणजे इथं काय होतं बघा, 1.86 झालं, इंटू झालं 10⁻⁻1. बरोबर नाही सांगा. म्हणजे ह्याला हे झालं कॅन्सल. आता प्रॉब्लेम काय आहे, हा डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आहे, सॉरी -1 काढायचं आहे. काय केलं पाहिजे, शिकवलंय तुम्हाला बघा. मी काय शिकवलेलं, जर समजा मी डेसिमल पॉईंट आहे, मी जर लेफ्टला शिफ्ट झालो LP म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर वाढवायची, आणि समजा मी राईटला शिफ्ट झालो तर निगेटिव्ह पॉवर वाढवायची. मग मी कुठं शिफ्ट हो, प्लस वाढवली पाहिजे पॉवर कॅन्सल कराय. कुठं शिफ्ट हो, इकडं, कुठं इकडं तिकडं नाही, कुठं रे, लेफ्टला शिफ्ट व्हायचं. म्हणजे हा पॉईंट कुठं जाणार, एक घर पलीकडे गेला. म्हणजे इथं तयार काय झालं बघा, इथं गोलात आन्सर लिहा 0.0 हां 512 मॅच होतंय का रे तिथं, ऑप्शन बी. सोपा आहे ना सांगा, इझी होता. पण प्रत्येक क्वेश्चनला व्हिडिओ पुढे ढकलायचं नाही रे, किंवा माझ्यावर डिपेंड राहायचं नाही. काय करायचं, स्वतःचं अगोदर डोकं वापरायचं असेल तर. आहे तुम्हाला डोकं ना, सगळ्यांनाच डोकं असतं रे. 12वीपर्यंत आलोय, लिहितोय म्हणजे डोकं आहे. व्हिडिओ पॉज करायचं, क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा, आणि जर सुटना सगळे रस्ते बंद झाले तर माझा दरवाजा ठोठावायचा. म्हणजे काय करायचं, व्हिडिओ पुढे ढकलून बघायचं, परत मागं यायचं, पॉज करायचं, समजून घ्यायचं आणि लिहायचं. तुम्ही काय करणार, कारकुनी नाही करायचं. आपल्याला क्लार्क बनायचं आहे का, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची, जी असेल, नीट असेल तुमची, CET असेल ती क्रॅक करायची आहे. क्लार्क बनून चालेल का रे, क्लार्क कारकुनीचंच काम करतो, तो लिहायचंच काम करणार. तुम्हाला एक्झामची डिमांड कशी आहे बघायचं आहे. तुम्ही जर नीट देणार असेल किंवा JEE देणार असेल, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं आहे, त्या डिमांडनुसार ट्रीटमेंट द्यायची, मग जमेल रे. लास्ट क्वेश्चन बघूया काय आहे. हां, KF काय दिलं आहे, KF फॉर वॉटर इज 1.86 दिला आहे ना. आणि काय विचारलं आहे, कालचा क्वेश्चन आहे बघा, डिप्रेशनचा आहे. हां, KF दिला आहे 1.86, आणि काय दिलं आहे पुढं, इफ युअर ऑटोमोबाईल म्हणजे ऑटोमिक चालणारा फोन, मग गाडी ना, रॅडिएटर गाडीच असतोय रे. ऑटोमोबाईलमध्ये काय दिलं आहे, 1 किलो पाणी आहे समजा, तिथं 1 kg वॉटर दिलं. हे सोपं केलं रे. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ काय रे, इथायलिन ग्लायकॉल मस्ट यू ॲड टू गेट फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन लोवर्ड म्हणजे काय झाला, कमी झाला. म्हणजे काय झाला, हां काय झाला, डिप्रेस झाला, डिप्रेशन झालं तिथं. ओके, ठीक आहे, उलट लिहिते. डेल्टा किती दिलाय बघा, डेल्टा TF किती दिलाय रे, कमी किती होतोय बघा जरा. हां, मायनस काय घ्यायची गरज नाही. किती आहे रे, 2.8 युनिट काय येते सर, दिलं नाही का, डिग्री सेल्सियस. ठीक आहे, आणि काय दिलंय बघा बरं, आणि काय दिलंय, हां KF दिलाय. किती आहे KF रे, 1.86 युनिट केल्विन पर मोल. असंच आहे का बघा रे, MCQ ला विचारतात युनिट, फक्त सांगा म्हणून कधी कधी. हां, पुढं एवढंच दिलंय. 1 kg काय आहे रे, पाणी. पाण्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल, सॉल्व्हंट कोण आणि सोल्यूट कोण, हां पाणी सॉल्व्हंट असेल म्हणजे मास दिलंय W, काय रे W, A B सॉल्यूट्स असते रे. A किती आहे 1 kg. हे मला सांगा, ठीक आहे 1 kg दिला, आणि शोधायचं आहे काय रे, WB शोधायचं आहे. B म्हणजे कोण आहे रे, इथिलीन ग्लायकॉलचं मास शोधायचं आहे रे, इथायलिन ग्लायकॉलचं, हे शोधायचं आहे तुम्हाला W. आता मला पटकन सांगा. हां सर ठीक आहे, मी मास तर शोधतो, मोलर मास किती येतं बघूया आपण अगोदर. त्याचं कार्बन किती आहेत लिहिले का तिथं बघा रे जरा. मी MB काढूया ना, मोलर मास ऑफ कार्बन किती आहेत बघा रे जरा. 2 दिलेत बघा, इथं लिहिलं आहे
C2H6O2 ठीक आहे. एका कार्बनचं किती असते रे? एका कार्बनचं बोला पटकन, एका कार्बनचं 12 गुणुले दोघं जण 2 प्लस हायड्रोजन किती आहेत रे? एकाचं 1 प्लस ऑक्सिजन किती आहेत? 2 एकाचं 16 दोघांचं 32 होतं आहे ना 16 × 2 जरा बेरीज करा 16 2 24 अधिक 6 अधिक 32 करा बेरीज रे किती द्या चुकत नाही ना नक्की ठीक आहे 62 तुम्ही म्हणाल ते बरं 62 ग्रॅम पर मोल. निम्म काम झालं आहे तुमचं. आता शेवटची स्टेप राहिली. आता काय शोधायचं आहे तुम्हाला सांगितलं मास ऑफ सोल्यूट शोधायचं आहे म्हणजे शेवटचा इथं लिहिलता तो फॉर्म्युला वापरायचा शेवटचा आठवते फॉर्म्युला इथं कोपऱ्यात लिहिलता तो फॉर्म्युला सांगा मला. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू WB अपॉन MB इंटू WA. एक काम करा 1000 गुणू नका का गुणायचं नाही 1000 सांगा का 1000 गुणायचं नाही कारण मास कशात दिलं इथं ऑलरेडी केजीस दिलंय रे ग्राममध्ये असतं तर गुणायचं बघा ना 1 kg दिलंय क्वेश्चन सोपा आहे तो 1 kg महत्वाचं त्याला सोडूनच जायचं आहे तिथं म्हणजे राहिलं काय बघा TF किती आहे डेल्टा TF 2.8 बरोबर सांगा KF किती आहे 1.86 इंटू WB ला मी x मानतो मला शोधायचं आहे त्याला मास ऑफ मोलर मास किती आहे रे 62 आणि याचं किती आहे सॉल्व्हंटचं 1. एक काम करायचं आता सोपं हे सगळीकडे घेऊया x बरोबर 2.8 हा कुठं जाणार 1.86 डिवाइडला गेला ना हा वर येणार 62 सॉल्व करायचं आणि मला कमेंटमध्ये याचं आन्सर सांगायचं काय येतं इथे काहीतरी येईल ना याच्यातलं 4 पैकी ठीक आहे. आज आपण इथंच थांबूया. आता एक मग काय सांगितलं तसं मॅक्झिमम टाइम याचं प्रॅक्टिस करा याच्यासारखे सेम क्वेश्चन घ्या आणि पर्सनली सांगतो मी परत एकदा कम्प्लिटली माझ्यावरती पण डिपेंड राहायचं नाही. माझं काम आहे तुम्हाला पाण्यापर्यंत नेऊन सोडायचं पाणी प्यायचं का पळून जायचं ते तुमच्या हातात आहे बरं का रे. अजून सांगतोय मी आम्ही ट्युटरचं अर्थ काय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे 100% आम्ही तर तुमचे 1000 क्वेश्चन नाही घेऊ शकत आम्हाला पॉसिबल आहे तसे डिफरंट टाईपचे क्वेश्चन मी तर डिस्कस करतोय फक्त तुमचं आता काम राहते प्रॅक्टिस करायचं. कमेंट करा आन्सर तुमचं इथं थांबूयाचं आपण इथंच.